आपल्या घरासमोर ऋषिकेश भाऊ आलेलेच होते, कारण की आपल्याला जायचं होतं गहू पेरायला चुलत्याच्या वावरामध्ये. ऋषिकेश भाऊ ट्रॅक्टर चालवायला आणि मी बाजूला बसलेलो होतो. रानात आल्यानंतर ऋषिकेश भाऊ ट्रॅक्टरला जागेवर भिंगवतात. मी मस्त पैकी व्हिडिओ काढत बसलो आणि ऋषिकेश भाऊ तिकडून गव्हाची गोणी खाली उतरत होते. मस्त पैकी त्यांनी गोणी सोडली आणि त्या मशिनरी मध्ये टाकतात. तुम्हाला तर माहितच आहे, माझा हात लागल्याशिवाय इकडं काम चालूच होत नाही. त्यांनी त्यांचं काम एकदम मस्त पैकी चालू केलेलंच होतं. बघू शकतात मित्रांनो कशा प्रकारे ते सारे पाडतात. ऋषिकेश भाऊ म्हणाले, आपला ट्रॅक्टर चालून बघ. मी तर एकदम मस्त पैकी ट्रॅक्टर चालवत होतो बरं का मित्रांनो. तुम्ही कोणता ट्रॅक्टर चालवता ते कमेंट मध्ये मला सांगा बरं का. बी संपल्यानंतर आजोबांनी बी आणूनच ठेवलेलं होतं. हे बाबा म्हणाले, माझा पण गहू पेरायला चाल रे बाबा. ऋषिकेश भाऊला तिकडे पाठवून दिला आणि मी निघालो होतो मित्रांनो आपल्या रानामध्ये, कारण की तिथं जार पेरली होती आणि आपले चुलते बांधकामच करत होते. मित्रांनो, हा ट्रॅक्टर कोणता आहे कमेंट मध्ये सांगा. भेटूया अशा नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम आणि जय सेवालाल. बाय बाय.